आर्यन आर्मी संघाने टॉस जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. त्यांच्या विरोधात विनर्स एक वीरा ओपनिंग साठी अजिंक्य आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या षटकासाठी गोलंदाज वैभव. पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहे. वाईडिश लॉंग ऑफला चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी रस येईल एक सिंगल स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं एक या धाव संख्येने. इट्स अ डू ऑर डाय. जिंका पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश मिळेल. पराभूत होणाऱ्या फ्रँचाइज टीमचा खेळ मात्र इथेच समाप्त होणार आहे. महत्वाची लढत आहे. इट्स अ डू ऑर डाय आणि विजयी संघ एलिमिनेटर राऊंड निश्चितच खेळणार आहे. रनआउटचा धोका इकडे कॉलिंग खराब होती आणि तदनंतर फलंदाज मात्र राकेश बॅक टू द पॅव्हलियन. अतिघाई या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 मंदार. तिसऱ्या क्रमांकावर मंदारला आपण पाहतोय. खरं तर हे स्थान अतिशय महत्वाचं आहे. तिसऱ्या क्रमांकावर जरूर मंदार आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक सुरू आहे. 4 षटकांची लढत जिकडे 2 खेळाडू 30 यार्ड घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑफसाईडला आपण विचार केला तर एक गली आहे, एक पॉइंट, एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हरला आणि ऑफसाईडला आपण विचार केला तर मिड विकेट आणि या ठिकाणी मिड ऑन रिजनला एक खेळाडू असताना इकडे खणखणीत चौकार आलाय. अगदी गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार झाला आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 5 धावा धावफलकावर. जय भवानी वॉरियर्स हा पहिला संघ ठरला की जो या स्पर्धेतून आता बाद झाला. कारण की लीग स्टेजमध्ये एकही सामना ते जिंकू शकले नाहीये. 2 पराभव त्यांच्या वाटेला आला आणि त्यांचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतून आता संपलंय. इकडे देखील बॅटची लिडिंग एज होती. फेडरल सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड झाला. रन्स आली. एक सिंगल संत गतीने धावसंख्या पुढे जातोय. षटकात एकूण 6 धावा आपण पाहतोय. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं हे षटक पॉवर दाखवणारे षटक आणि या षटकामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलेल्या आहेत 6. इथे कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पकडला झेल. सेकंड विकेट डाऊन. टीम विनर्स एक वीरा संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. 40+ चा खरं तर खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये होता. महेश म्हात्रे याने पकडलाय झेल आणि मंदारचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. दुसरा धक्का जरूर बसलाय फलंदाजी करत असताना विनर्स एक वीरा या टीमला. पहा, तुम्हाला जर विनर व्हायचा असेल तर तुम्हाला खूप चांगला खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सचिन. खरं तर मागचे 2 दिवस आमच्या सोबत उत्कृष्ट गुणलेखक म्हणून समालोचन कक्षामध्ये 2 दिवस या ठिकाणी आमच्या जे सोबत होते. आज प्रमुख फलंदाजीत खरं तर 4थ्या क्रमांकावर आले. 40+ चे खेळाडू युनिट नंबर 4 आणि नुकतंच त्यांनी पदार्पण केले 40+ मध्ये. वयाची 40शी त्यांनी आता गाठले आणि जेमतेम 1 महिना झाले असं म्हणूया आपण. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतील. आपल्या साथीदाराला साथ देतील का. क्रिकेट हा एक पार्टनरशिपचा गेम आहे. साझीदारी भागीदारीचा गेम आहे. इकडे तू तू मै मै तू तू मै मै सुरू आहे आणि जरूर आणखीन एक खेळाडू धावबाद झालाय. सचिन बॅक टू द पॅव्हलियन.
खराब स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखीन एक खेळाडू धावबाद झाला. आता संपूर्ण जिम्मेदारी खरं तर अजिंक्य या खेळाडूच्या खांद्यावर राहणार आहे, कारण की अजिंक्यकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अगदी तो ओपनिंगसाठी आलाय सलामवीर, आणि या सलामवीर फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा निश्चितच असणार आहेत. चला स्पीडअप करा बंटी मात्रे, थोडी घाई करा. टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही या ठिकाणी वॉर्न करतोय. 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं व्हायला पाहिजे. तुम्ही टाइम अलर्ट करा, अन्यथा शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. आणि एलिमिनेटर राऊंड आणि क्वालिफायर राऊंड हे 3 षटकांचे असतील, हे लक्षात ठेवा. पुढची लढत आपण क्वालिफायर सेमीची पहिली लढत पाहणार आहोत. सिद्धवेद फायटर्स आणि SM चॅम्पियन्स. फायटर्स आणि चॅम्पियन्स या 2 फ्रँचाइज टीम मध्ये क्रिकेटचं बॅटल जरूर पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू सामन्याकडे जाऊया. वळूया आपण मैदानाकडे, की जिकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स आले 6 आणि विकेट गमावलेत एकूण 3. 2 खेळाडू धावबाद झाले तर एक खेळाडू निश्चितच कॅच आउट. इकडे क्रिकेटचं मादक सौंदर्य एक्स्ट्रा कव्हर वरतून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. अजिंक्यला आता थांबावं लागेल. अजिंक्य हा एक महत्वाचा खेळाडू राहील या संपूर्ण मॅच मध्ये, आणि खास करून विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीम साठी तो महत्वाचा खेळाडू असेल. विनर्स एक वीरा, की ज्या संघाचा खरं तर तो कर्णधार देखील आहे, आयकॉन खेळाडू आहे अजिंक्य भोईर. आज अजिंक्य भोईरला वन ऑफ द बेस्ट इनिंग या ठिकाणी सादर करावी लागेल, आणि कमीत कमी रिक्स मध्ये जास्तीत जास्त धावा त्याला आता बनवावे लागतील. पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, तरी देखील या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल रन्स जरूर मिळेल. आता फार रिक्स घेणार नाहीये, अति घाई करणार नाहीये अजिंक्यला ठाऊक आता संपूर्ण जिम्मेदारी ही त्याच्या खांद्यावर असणार आहे. कारण की अद्यापही जर का आपण विचार केला तर येणारे 2 षटक, या षटकातील 4 चेंडू, असा एकूण 16 चेंडूंचा खेळ बाकी. आणि या 16 चेंडूतून जर का 10 चेंडू अजिंक्य भोईर खेळला तर सन्मानजनक धाव संख्येपर्यंत पोहोचेल टीम विनर्स एकवीरा. चांगला कनेक्ट झालाय एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने आला, वन ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी रन्स आली, एक सिंगल. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. ट्रॉफी फायटर्स फाउंडेशन आयोजित ट्रॉफी फायटर्स चषक आणि पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 हे शानदार आयोजन. आणि खरं तर आज एकूण 6 फ्रँचाइज टीम्स या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत. आणि महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये, इट्स अ डू ऑर डाय. महत्वाची सामना इकडे जरूर सुरू आहे. बॅटचा फेस खोललाय, चेंडूला दिशा दिली, थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट, चेंडू चाललाय दन 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 करत सरळ सीमा पार आलाय हा महत्वाचा चौकार. आणि या 4 धावेने विनर्स एक वीरा या संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावर आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय. पंचक्रोशी संघटनेतील हे सर्व खेळाडू की ज्यांना ग्रीन ग्रासच्या मैदानावरती खेळण्याची संधी इकडे उपलब्ध जरूर झाले. आणि त्या सर्वचं श्रेय जर द्यावं लागेल तर अर्थातच ट्रॉफी फायटर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. मग भोजनाची व्यवस्था असेल, मैदानासाठी देखील त्यांचा खरं तर मोलाचं सहकार्य, तदनंतर हे समालोचन कक्ष, व्यासपीठ, सर्व काही ज्यांनी उपलब्ध करून दिली. खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था असेल
आयोजकांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. क्विकली 2 रन्स आल्यात, 2 धावेने धावफलक मात्र या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल. एकूण 19 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. षटक संपले, दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना विनर्स एक वीरा या संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 19. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन. खरं तर उद्या कार्ला येथे यात्रा देखील आहेत. अनेक भक्तजन आईचा आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर आता पोहोचले देखील असतील. मानाची पालखी खरं तर पनवेलवरून निघाले, आपटाची देखील मानाची पालखी आणि पेन कोलीवाडा मानाची पालखी, ठाण्यावरून देखील मानाची पालखी असेल. आई एकविरा कार्ला येथे खूप मोठी यात्रा आणि पालखी सोहळा येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. आईचा आशीर्वाद आपल्या सर्वच भक्तजनांवर राहिला आहे. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला आपण वंदन करूया आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. पण आता राहुल थोडं टेम्परेचर कमी झालंय आणि ह्या वातावरणामध्ये मी तर म्हणेल की आता रन्स यायला पाहिजेत. भैरवीचे 2 षटकं बाकी आहेत आणि या भैरवीच्या 2 षटकात जर खेळाडू अजिंक्य जर आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधून जर षटकार चौकार आले तर 50च्या आसपास टार्गेट पाहायला मिळेल आणि तिथपर्यंत मी तर म्हणेल जावंच लागेल. 1 मॅन आर्मी आज ही खिंड या एका खेळाडूला आज लढवावी लागेल. सुपर माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल. बंटी म्हात्रे सर, विनंती आहे तुम्हाला, प्लीज तुम्ही एक खेळाडू आतमध्ये घ्या. एका टीमला तुम्ही जर पॅनल्टी दिलीत ना तर पुढचे सर्व संघ बरोबर टाइम मध्ये मॅच संपवतील. अद्याप आपल्याला क्वालिफायर खेळायचे, इलिमिनेटर खेळायचं आहे, सेमीची सेकंड मॅच आणि मग फायनल. अद्याप 4 सामने बाकी आहेत. इकडे कट करायचा होता, गुडलँड स्पॉट वरनं चेंडू बाउन्स झाला आणि एसटी रक्षकाकडे गेला. डॉट बॉल निश्चितच आलाय, निर्धाव चेंडू जरूर आलाय. ऑन स्ट्राईकला आपण पाहतो खेळाडू अजिंक्य, तर नॉन स्ट्राईकला असेल भूपेश. भैरवीच्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश. लॉग ओव्हर, डेट ओव्हर आणि डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज ॲज अ कॅप्टन प्रथमेशला आपण पाहतोय. फटका इकडे हवेत आहे, नो मॅच लँड मध्ये पडला. रन्स आली, 1 सिंगल. सेकंड साठी धोका ठरेल का? खराब फेकी पाहायला मिळाली. रन्स आल्या एकूण 2 आणि या 2 धावेने धावसंख्या आता 21 या धावफलकावर आपण पाहतोय. आमचे सिनियर समालोचक अनेक रेकॉर्ड्स ज्यांच्या मुखातून आम्ही ऐकत असतो, अर्थात जितेंद्र पाटील सर खारपाले या ठिकाणी आमच्या सोबत आज दिवसभर आहेत आणि ज्यांचं नाव घेतलं सिनियर समालोचक आणि त्यांच्या सन्मानासाठी खरं तर आलाय ब्रँडेड फ्लॅट, मोजून मापून आणि तोलून मारलेला हा षटकार. आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले एकूण 27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. आणि खरं तर सलग 3 दिवस शुभमचा तुम्ही आवाज ऐकताय. खरं तर उदयमुख समालोचक आहेत, समालोचन क्षेत्रामध्ये पुढच्या वर्षी निश्चितच त्यांचा आवाज तुम्हाला निश्चित आवाज ऐकायला मिळेल. परंतु एक समालोचक फक्त समालोचक नसतो, तो एक स्कोरर देखील असतो आणि आज ते आमच्या सोबत दिवसभर आज स्कोरिंगचं देखील काम करतायत. सो ही एक सहकार्याची जी भावना आहे ती प्रत्येकाच्या हृदयात असणं फार महत्वाचं आहे. खरं तर सो स्पेशल थँक्स आपण शुभमचं या ठिकाणी जरूर आभार व्यक्त करूया. मराठी भाषा आणि हिंदी भाषेतील एक उदयमुख समालोचक जरूर पुढच्या वर्षी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. इकडे बॅटचा फेस खोलला आणि चेंडूला दिशा दिली. चेंडू मात्र चाललाय 3rd मॅन बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला. सरळ सीमा रेषा पार हा चौकार टीम विनर्स एक वीरा या टीमला आणि या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले एकूण 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. अभी नहीं तो कभी नहीं.
पहा खरं तर अशा प्रकारचं आयोजन वर्षातून तुम्हाला एकदाच पाहायला मिळेल. आर्मी तुम्ही थोडे सज्ज व्हा, लढा. आर्मी सारखं खरं तर क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे, अन्यथा सामना तुमच्या हातातून निसटेल. इकडे बॅटची कडा लागली, एसटी कीपरने मात्र पकडलाय झेल आणि विकेट डाऊन झालाय. विनर्स एक वीरेचा फलंदाज माघारी जाईल. भूपेश बॅक टू द डगआउट. या ठिकाणी हा धक्का असेल चौथा. फलंदाजी करत असताना विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमला षटक संपले तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय स्कोर कार्डवर एकूण 32. अर्थातच पहिल्या षटकात आल्या होत्या 6, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 13, तर ह्या षटकामध्ये देखील आल्या 13. अशा एकूण 32 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, डेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हे हाणामारीचं षटक आहे. हाणामारी पाहायला मिळेल, परंतु की विकेट जरूर असेल अजिंक्यची. पाहूया अजिंक्य या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल. अर्थातच अजिंक्य या खेळाडूवर भरपूर काही निर्भर असेल. विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमचा खरं तर तो आयकॉन खेळाडू आहे, तो कर्णधार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटात हिरोचा रोल असतो ना, तशा प्रकारचाच रोल, भूमिका ही क्रिकेटमध्ये कर्णधाराची असते. आणि आता मात्र या हिरोला विलनचा खात्मा करावा लागेल, गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल. इकडे शफल झाला, फटका सजवलाय फाईन लेग क्षेत्रात. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू मात्र चालला एक टप्पा, सरळ सीमा पार आलाय हा चौकार. आणि या 4 धाबेने धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचले 36. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा स्कोर कार्डवर आपण आता पाहतोय. हात खोललेत. भैरवीच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा चौकार आणि या 4 धाब्याने खरं तर धावफलक आता 36 धावसंख्येवर पोहोचलाय. 4 षटकांची लढत. इट्स अ डू ऑर डाय. विनर्स एक वीरा, RM आर्मी या 2 फ्रँचाइज टीम मध्ये हे क्रिकेटचं बॅटल तुम्ही पाहताय. कोण जिंकणार ही लढत. ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटचा फेस, थर्ड मॅन लॉंग चेस, सिंगल कम्प्लीट आणि एकच मिळेल. इकडे एका धावेने धावसंख्या जरूर पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. येस पंच, इट्स अ नो बॉल. नो बॉल कॉल. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. पण खरं तर गावामध्ये सरपंच आणि क्रिकेटच्या मैदानावरती पंच हे खूप महत्वाचे असतात. कारण की गावातील प्रथम नागरिक कोण असेल तर सरपंच. आणि क्रिकेट या मैदानावरचा जर सरपंच कोण असेल तर तो म्हणजे पंच. कारण की पंच हे परमेश्वराचे रूप आहे. सो पंचांनी दिलेला निर्णय हा तुम्हाला मान्य करावा लागेल. अर्थातच नो बॉल. 1+1 2 धावा, 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड. डाव्या स्टिकच्या बाहेर पंचांनी दंडित केलंय. फ्रीडचा चेंडू होता जरूर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या 39. काहीशी स्ट्रॅटर्जी आता मात्र थोडीशी खराब पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू असेल. फुलटॉस आहे. फुलटोल वसूल केलाय. कसा सोडेल फलंदाज. अगदी समोर दिला. फुलटॉस होता. स्वीपचा फटका लगावला. चेंडूला पाठवलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. सीमा पार आणि जरूर आलाय हा उत्तुंग हँडसम षटकार फलंदाज नितेशने मात्र आपल्या खात्यातील आणखीन एक अस्त्र दाखवलं गोलंदाजाला की आणि तो सांगत असेल आज सर्वांना की मी देखील षटकार मारू शकतोय. माझ्यावर देखील विश्वास ठेवा. आणि आता खेमा खुश आहे. विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमचा.
इकडे फटकाला जवाब, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मिड विकेटला या ठिकाणी चेंडू मात्र चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार. हा चौकार 5 षटकारानंतर खेळाडू थांबला नाहीये. नितेश चौकार लगावलाय. शॉर्ट पिच होता. 4 धाब्याने धाव फलक आता 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. षटकातील चेंडू बाकी असतील 3. अद्याप ही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूंवर 2 चौकार 1 षटकार प्लस 1 नो बॉल 1 व्हाईट बॉल. महागड षटक. इकडे देखील पॅडल स्वीप. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रन्स येईल. 1 सिंगल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अर्धशतक 50 धावा या ठिकाणी जरूर स्कोर कार्डवर आपण पाहतो. माइलस्टोन या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. 50 धावा स्कोर कार्डवर निश्चितच पाहायला मिळत आहेत. विनर्स 1 वीरा या टीमच्या. आणि षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 षटकांची लढत. चला टॉसला या. मी पुन्हा एकदा विनंती करेल सिद्धवेद फायटर्स आणि SM चॅम्पियन्स. चांगला फटका. एक कव्हरला गोलीच्या वेगाने बंदुकीमधून ज्याप्रमाणे गोली निघावी तशा प्रकारचा फटका अलॉंग द कार्पेट. अगदी गवताला देखील आग लावून देणारा हा चौकार फलंदाज अजिंक्यच्या बॅट मधना. आणि नंतर या 4 धाब्याने अर्थातच धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 54. 54 रन्स 54 धावा स्कोर कार्डवर निश्चितच आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी भैरवीच्या षटकामध्ये. अक्षरशः जबरदस्त बॅटिंग. आणखीन एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. विसेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. 1 रन्स कंप्लीट झाले. दुसऱ्याच्या शोधात दुसरी आली देखील. शेवटच्या चेंडूवर 2 रन्स आल्या. 2 धाब्याने धाव फलक आता 56. 56 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. आणि 57 धाव संख्येचं लक्ष्य मात्र आता असणार आहे RM आर्मी या संघासमोर. शेवटच्या षटकात एकदा आपण रन्स पाहूया राहुल. शेवटच्या षटकात रन्स आले एकूण 24 रन्स. अक्षरशः गोलंदाजाची धुलाई होताना आपण शेवटच्या षटकात पाहिली. 57 धावसंख्येचं लक्ष असेल. या धावा चेस केल्या जातील का की या धावा रोखल्या जातील. दुसऱ्या सत्रात ऐकूया आवाज जितेंद्र पाटील सरांचा. दादांचं नाव तर मॅचला सुरुवात होण्यापूर्वी जाऊया एक सत्काराचा कार्यक्रम आपण घेऊया की ज्यांनी आज 3 दिवस या स्पर्धेसाठी जेवणाचा उत्तम व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था ज्यांच्याकडनं घडली गेली असं पवित्र काम ज्यांच्या सहकार्यातून घडलं गेलं ते आमच्या नरहरी मात्र काकांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान जो आहे तो आपण घ्यायचा. एक पुष्पगुच्छ आणि एक
शाल देऊन आपल्याला गौरवण्यात येईल. नक्कीच अशाच प्रकारचं सहकार्य आपलं राहू द्या आणि त्यासाठीच आपल्या यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद काका. अशाच प्रकारचं सहकार्य इथून पुढच्या स्पर्धेसाठी राहू द्या. तर जाऊया मॅचकडे वळूया. 4 षटकात 57 धावांचं टार्गेट आहे ते आरएम आर्मी संघासाठी. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 14.25च्या गतीनं ह्या धावा जमवाव्या लागतील आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानात आहे. प्रथमेश आणि त्याच्यासोबत विकी. चांगली उत्तम फॉर्मातली जोडी. प्रथमेश पाहिलं तर या सीझनमध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा केली होती, आपण पाहिली सर्वांनी. आणि स्वतः कर्णधार या नात्याने खरं तर जबाबदारी घेतली. कर्णधार कसा असावा याचं उत्तम उदाहरण देण्यासाठी तो स्वतः खरं तर ओपनिंग फलंदाजी करण्यासाठी आलाय. कशा प्रकारची त्याची रणनीती असेल आणि 57 धावांना अचेस करताना त्याची रणनीती सुद्धा कशी असेल ते मात्र आपल्याला पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळेल. तर जाऊया. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आमंत्रित केलं कर्णधार मंदार. पंचक्रोशीतील सर्व तरुण आज एकमेकाच्या विरोधात टाकले. जरी कधी एका टीममेट्स असले, सहकारी असले, तरी आज मात्र आपल्या टीमच्या विरोधातील प्लेयर्स आपल्या टीममेट्सच्या विरोधात खेळण्याची त्यांना इथे खरं तर संधी मिळाली ती फ्रँचायझच्या सहकार्यामुळं. आणि ही पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024चं आयोजन आणि ही स्पर्धा अगदी उत्तरार्धाकडे शेवटाकडे झुकत चालली आहे. आणि याच सामन्यासाठी आपली शुभेच्छा भेट देण्यासाठी या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आमचे राजू ठाकूर सर सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर रत्नाकर ठाकूर सर हे अगदी सकाळपासून या सामन्यांसाठी अगदी उपस्थित आहेत आणि ते नक्कीच त्यांचं निरीक्षण राहिलं या स्पर्धेसाठी. आणि त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवर असतील त्यांचं सुद्धा आणि खास आमचे प्रेक्षक यांचं सुद्धा मी जितेंद्र पाटील सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा घेऊन चालतो जिथे सामना रंगतोय तो आरएम आर्मी विरुद्ध विनर्स एकवीरा. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी मार्कवर आहे अग्निशमन दलाच्या एंडकडनं मंदार. समोर आहे विकी. पहिला चेंडू खरं तर ऑफसाईडच्या दिशेने ठेवण्यात यश आलेलं नाही आणि अंपायर बंटी मात्रे सरांच्याकडनं इशारा येतो यस इट इज अ वाईड. आणि वाईडनं खातं खोललं ते टीमचं 57 चेस करत असताना. खरं तर सुंदर मैदान, हिरवगार मैदान. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा मिड विकेटचा खेळाडू थोडासा प्रमाणापेक्षा जास्त त्याचा पूर्वानुमान इथे ठरला गेला आणि धावत गेला चेंडूच्या पुढे. त्याच्यामुळे ही एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली. एका धावाने पुन्हा एकदा धाव फलक हलता राहतो. धावसंख्या होती ती 2. एक चेंडू आतापर्यंत लीगल डिलिव्हरी फेकली गेली ती मंदारकडनं. खूप सारे प्रेक्षक सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियनच्या एंडमध्ये आपण बघतोय. आणि सकाळचं संध्याकाळचे सत्र असल्या कारणानं आता मात्र इथून पुढच्या सामन्यांना नक्कीच प्रेक्षकांची गर्दी होईल. खूप चांगलं मैदान, हिरवगार गवत आणि अगदी लाल विकेट. हो काय शॉट. अगदी हेटमारच्या पद्धतीने ज्या पद्धतीने हेटमारच्या क्रिकेटिंग शॉट खेळतो त्याची आठवण या प्रथमेशने मला वाटतं जाणून दिली. अगदी एक पाय खरं तर बाहेर काढला होता आणि मात्र डावा पाय जो बाहेर काढला होता आणि त्याच्यानंतर काय शॉट्स खेळला गॅपमध्ये कोणत्याही प्रकारचा चान्स नाहीये. सरळ चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि येतोय हा प्रथमेशच्या बॅटमधून पहिलाच सणसणीत चौकार. मंदार पुन्हा एकदा समोर. प्रथमेश अगदी सेम आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. खरं तर चेंडू ऑफस्टंपला होता. जर प्रथमेशने जर पहिला शॉट्स ज्या पद्धतीने खेळला अगदी जर डावा पाय काढला असता तर व्ही शेपमध्ये नक्कीच त्याला त्याचा फायदा मिळाला असता. कारण जर तुम्ही पाहायला गेलं तर केवळ एकच क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी आहे जर ऑफसाईडचा विचार केला तर तुम्ही. मंदार
यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक त्यांना थोडीशी रिस्क होती तिथे, परंतु त्याचा परिणाम झाला नाहीये आणि एका धावाने पुन्हा एकदा धावफलक घालता होते. धावसंख्या होते ती 7 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील फेकले गेले. धावसंख्या 7 आतापर्यंत बोर्डवर लागली गेली. मंदार पुन्हा एकदा यावेळेस विकी फलंदाज असेल. चेंडूला मारण्याचा प्रयत्न केलाय. हवेत चेंडू, चेंडू खाली फॉलो थ्रू मध्ये मंदार आहे आणि विकीला तंबूत परतावं लागेल, कारण फॉलो थ्रू मध्ये त्याचा टिपलाय झेल आणि संपलाय खेळ तो विकीचा. मंदार बॅक टू द डगआउट. 7 धावांवर पहिला विकेटचं पतन होतोय, ते मात्र RM आर्मीसाठी. खूप चांगलं मैदान खरं तर नगरपालिकेचं आपण बघतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या मैदानावर एक आपण स्पर्धा खेळावी, असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलंय या पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि त्याचं भन्नाट आयोजन आणि अगदी स्पर्धा शेवटाकडे चालत आहे. खूप चांगलं मैदान, खूप सुंदर अशी विकेट आणि खरंच त्याचं क्रेडिट द्यावं लागेल या विकेटचं क्युरेटर जे आहेत आमच्या समोर शेखर भगत सर, त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांना एक आपण जर आमच्या उजव्या हाताला बघत असाल तर त्यांची एक अकॅडमी आहे, त्याच्या मार्फत ते एक उद्याचं भविष्य घडवण्याचं जे यंगस्टर्स आहेत छोटे, त्याच्यात आमच्या महिला असतील त्यासुद्धा आज क्रिकेटकडं आकर्षिल्या गेल्यात आणि त्यासुद्धा आज इथं प्रॅक्टिससाठी आपल्याला मैदानात दिसत. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया की येणाऱ्या काळात नक्कीच याच मैदानावर या महिलांची एक स्पर्धा आपण भविष्यात पाहू शकू. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. एक गडी बाद 7. 57ला सामोरे जात असताना आता 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एक मोठा फटक्यांनी हा क्रिकेट खेळ सजवावा लागेल आता उरलेल्या काही चेंडूंमध्ये. आव्हान कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. तर मला वाटतं दोन्ही कर्णधार इथं उपस्थित होते, सचिन आणि साई प्रसाद, माफ करा सत्यविजय, सचिन आणि सत्यविजय, कृपया आपण टॉससाठी यायचं. षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. गोलंदाज असेल नितेश, समोर आहे डावखुरा फलंदाज प्रथमेश. नितेश टू प्रथमेश. अंपायरला विनंती असेल की मॅचला थोडं स्पीडअप करायचं, कारण आता इथून पुढं प्रत्येक सामना होईल. अगदी जो सूर्यप्रकाश आहे तो अगदी कमी होत जाईल प्रत्येक षटकामागं आणि त्यासाठीच अजूनही 4 सामने बाकी आहेत. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची आतील कडा घेतली गेली. कोणत्याही प्रकारची धाव होण्याची शक्यता नाही, कारण चेंडू हा विकेटवर रेंगाळत राहिला. त्याच्यामुळं प्रथमेशला बॅटला चेंडू कनेक्ट होत नाही. कदाचित फुटवर्क करावं लागेल व्यवस्थित, कारण आतापर्यंत एक स्ट्रोक सोडला तर प्रथमेश बॅटला चेंडू 100% कनेक्ट होत नाहीये. नितेश टू प्रथमेश. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा तशाच आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय फाईनल क्षेत्रामध्ये, तिथे केवळ एकच धाव मिळेल आणि एका धावाने पुन्हा एकदा 2 धावा होतील. धावसंख्या 2 वाढते. एकूण धावसंख्या झाली होती 9. आज कलरफुल जर्सीमध्ये आज मात्र ही पंचक्रोशी क्रिकेट प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं साजरी होताना या मैदानावर प्रत्येक खेळाडूने आज आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केलेली आहे. काही खेळाडूंनी उंच फटके मारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तर काही गोलंदाजांनी मात्र एक भेदकता आणि अचूकतेचं प्रदर्शन आज या विकेटवर आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. धावसंख्या झाली ती 10. दुसरं षटक मितेश फेकतोय. 57ला चेस करायचं आहे, तर त्यानुसार तुमची फलंदाजी आक्रमक फलंदाजी असली पाहिजे, कारण आता मात्र मोठे फटके तुम्हाला निश्चित मारावे लागतील. कारण प्रत्येक चेंडू गणिक मात्र तुमचा रिक्वायर रन रेट आहे, आस्किंग रन रेट आहे, ते मात्र प्रत्येक बॉल टू बॉल मात्र वाढत जाईल.
सचिन मला वाटतं इथं हजर आहे आणि नक्कीच सत्यविजय सुद्धा असेल. तर दोन्ही संघ नायक एकमेकांसमोर आलेले आहेत, अगदी टॉस बॉक्समध्ये आहेत आणि काही क्षणांमध्ये टॉस होईल. याच दरम्यान एक सुंदर चौकार पाहायला मिळतो येतो फलंदाजाच्या मार्फत, निलेशच्या मार्फत. निलेशने आपलं खातं खोललंय आणि टॉस करतील. राजू ठाकूर सरांना मी विनंती करेन की सर आपण आपल्या शुभ हस्ते या येणाऱ्या खरं तर ही सेमीफायनल असेल, यातला जो विनर असेल तो मात्र अंतिम फेरीत जाईल. आणि ज्या पद्धतीने SM चॅम्पियन्स ची टीम कामगिरी करते आणि सिद्धवेद फायटर्स दोन्ही टीम मात्र आज दोन्ही आपल्या लीग मधले सगळे सामने त्यांनी जिंकलेत आणि हा महत्वाचा सामना असेल. त्या सामन्यासाठी मात्र एकमेकांसमोर उभे टाकलेत. दोन्ही कर्णधार इथं एकमेकांसमोर आहेत. टॉस होतं, राजू ठाकर सरांनी स्पिन केलाय आणि टॉस कोणी जिंकलाय आणि टॉस मला वाटतंय सचिन जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला आणि आमंत्रित केलं सत्यविजयला. आणि इथून पुढचे सामने असतील ते 3 षटकांचे असतील. तर दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा असतील. याच दरम्यान पुन्हा एकदा एका सुंदर शॉट गॅपचा पुरेपूर फायदा घेताना हा येतोय षटकार. धावसंख्या झाली होती 21. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या होती 21. म्हणजे आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या बऱ्याचशा. 12 चेंडू आणि 36 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावा जमवाव्या लागतील. आव्हान थोडंसं कठीण आहे जर विचार केला तर, पण आक्रमण चढवावं लागेल. मॅचचा रिझल्ट काही असो तुम्ही प्रयत्न करायला हवेत, शर्तीचे प्रयत्न करायला हवेत, तरच तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. अदरवाईज तुमचे हा सामना जो तुमच्यापासून खूप दूर गेलेला दिसेल. 4व्या षटकाअखेर आपलं चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट होऊन जाईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज नंतर घे पाणी. 12 चेंडूत 36 धावा, प्रति चेंडू 3 धावांचं टार्गेट आहे. चेस करावं लागेल, कठीण आहे, परंतु इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आज खऱ्या अर्थाने दिवसभरात या खेळाला जर डॉमिनेट केलेलं असेल तर सिद्धवेद फायटर्स या संघानं आणि त्याचबरोबर SM चॅम्पियन्स या दोन्ही संघाने खरं तर प्रभावित केलं. लीग मधले आपापले सामने त्यांनी कोणताही पराभव न स्वीकारता जिंकलेत. यावेळीचा खराब सुरुवात झाली ती गोलंदाजचं नाव भूपेश माफ करा. भूपेशची खराब सुरुवात म्हणावी लागेल, परंतु दोन्ही फलंदाजांना मात्र आक्रमण चढवावं लागेल पहिल्या चेंडूपासून. इथे तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. मॅचचा रिझल्ट तुमच्यापासून सध्याच्या घडीला दूर आहे, परंतु अशा प्रकारचे जर फटके खेळले तर मात्र हा विजय तुमच्या आवाक्यात येऊ शकतो. तुम्ही जिंकण्याची स्वप्न बघू शकता. अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं, संघर्ष करावा लागेल तुम्हाला, पण जर संघर्ष केला तर सामर्थ्य निश्चित येईल आणि त्याचं रूपांतर आहे ते विजयात होऊ शकतं. परंतु इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सुरुवात चांगली केली, एका चेंडूवर आतापर्यंत 5 धावा जमा केल्या आहेत. इथून पुढच्या तुम्हाला प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गती राखायची आहे. त्यासाठी तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल आणि प्रामुख्याने निलेश आणि प्रथमेशची जोडी आहे. ही कामगिरी करण्यासाठी निश्चित उत्सुक असतील. धाव संख्या झाली ती 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ विकी. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करताना भूपेशच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस आहे समोर निलेश. चेंडूला अपर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेल्या गलीमध्ये, कोणत्याही प्रकारची मिस्टेक होत नाही, चूक होत नाही आणि सचिनने मला वाटतं तो झेल घेतलाय.
आणि निलेशला परतावा लागेल डगआउटमध्ये. दुसऱ्या विकेटचा पतन होतोय. 57 धावांना चेस करताना धावसंख्या आहे ती बोर्डवर 26 धावा 2 गडी बाद. आणि आता रिप्लेस करतात 40+ एक आक्रमक फलंदाज महेश म्हात्रे. ते यांच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये एकाच षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार खेचले गेले होते. तदनंतर एक तिसरा षटकार मारण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि त्याच्यातच खरं तर बाद झाले होते. इथं परिस्थिती तशी नाही आहे. इथून तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. डगआउटमधूनच तुम्हाला सेट होऊन यावं लागेल तरच या मॅचकडे तुम्ही विजयाच्या आशेने बघू शकता. आणि त्यासाठीच 40+ हा प्लेअर महेश म्हात्रे क्रीजवर गेलाय. स्ट्राईकसाठी असेल आणि त्यांचा सामना करेल भूपेश. स्पर्धेचा हा नियम आहे की पहिल्या टॉप 4 मध्ये तुम्हाला पहिला गोलंदाज 40+ आणि पहिला टॉप 4चा एक फलंदाज पाठवावा लागेल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये सुंदर पकडला आणि महेश म्हात्रे यांना मागं जाता येणार नाही की त्याचा बॉडी बॅलन्स त्यांचा होता तो मात्र अगदी खूप पुढे आला होता आणि त्याचाच त्यांचा धावबाद होऊन त्यांना परतावा लागेल. म्हणजे थोडंसं प्रत्येक चेंडू मागं मात्र दबाव वाटतोय तो 1 मॅन आर्मीचा. आणि इथं मला वाटतंय संकट येत आहे ते त्यांच्या टीमवर. पराभवाचे काळे ढग जे जमा झाले ते मला वाटतं 1 मॅन आर्मीच्या टीम्स वर. कारण एका मागो एक फलंदाज मात्र तंबूत जातात आणि थोडीशी विजयाची आशा धुसर होताना दिसते. भूपेशची चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतोय वैभव म्हात्रे. खरं तर वैभवनं कदाचित खाली ठेवलं होतं कारण जेव्हा डेफ 4चे षटक येतील तेव्हा मात्र आक्रमण करण्यासाठी आणि ती त्यांच्याकडे क्षमता आहे. वैभवांना मी ओळखतो चांगलं खेळतात ते आणि निश्चितच पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमण केलंय आणि चेंडूला पाठवून दिले. मला वाटतंय बाउंड्री लाईनच्या लगत बाउंड्री नाही आहे ना तिथं. खेळाडूंना विनंती असेल जे सीमारेषे जवळ जे खेळाडू बसलेत त्यांना आपण चेंडूला अडथळा बनवू नका. 2 धावांनी धावफलक हलता राहते. पुन्हा एकदा तसाच कट करण्याचा प्रयत्न वैभव यांचा होता. त्यांना स्वतःवर नाराज आहे. त्यांना माहित होता हा एक संधी होती कट करण्याची कारण डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. याचा फायदा त्यांना उठवता आला असता. भूपेश मारा करतील ते वैभव यांना. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय डीप. ओहो हो इथं प्रयत्न जरूर केलाय. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या वरून चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. आणि वैभव यांच्या बॅटमधून आलेला पहिला सणसणीत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावगती वाढवण्याचं काम करतोय. धावसंख्या होते ती 34. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाकर धावसंख्या झाली ती 34 आणि आता केवळ 6 चेंडू 23 धावा. मॅच आपण अजून संपले असं म्हणू शकत नाही. पहिल्या 2 चेंडूवर जर षटकार चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी होऊ शकते आर्मी या संघाची. परंतु त्यासाठी अशाच प्रकारचे क्रिकेटिंग स्ट्रोक्स तुम्हाला आक्रमक स्ट्रोक्स इथं खेळावे लागतील तरच मॅच मध्ये प्रेक्षकांना सुद्धा मनोरंजन होईल. शेवटचा गोलंदाज कोण असेल कारण त्यांना शेवटचा षटक फेकण्यासाठी कोण कर्णधार कोण आमंत्रित करते ते बघूया. अंपायर मॅचला विलंब करू नका कारण अजूनही 4 सामने व्हायचे बाकी आहेत. आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी सचिनचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने मी बऱ्याच दिवसांना सचिन यांना फक्त केवळ गुणलेखकांच्या भूमिकेत पाहत होतो. परंतु आज त्यांनी एक खूप चांगलं षटक फेकलं गेलं आणि आठवण करून दिली मला. तर त्यांची स्टाईल आहे ती थोडीशी वेस्ट इंडिजचे गोलंदाज होते स्पिनर कार्ल हूपर यांच्या शैलीमध्ये थोडीशी गोलंदाजी करतात ते सचिन. आणि अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती त्यांनी आणि सलग 2 चेंडू त्यांनी डॉट टाकले होते आणि एक त्याच्यात विकेट सुद्धा मिळाला होता. अशाच प्रकारची गोलंदाजी करण्यात आली होती सचिन यांच्याकडनंच आणि शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा त्यांनाच पाचारण करण्यात आलं. 6 चेंडू 23 धावा. मॅच मध्ये काही होऊ शकतं. पहिल्या चेंडूवर जर प्रहार आला तर मॅच मध्ये रंगत निश्चित येईल वापसी होईल
RM आर्मीची, परंतु बघणं मनोरंजक ठरेल सचिन यांच्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा समाचार घेतला, चेंडूला भिरकावून दिलाय प्रथमेशने, फाईन लाईन आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडूला पाठवून दिलंय 6 धावांसाठी आणि 6 धावांनी स्वागत केलंय सचिनचं. वेलकम टू सचिन. दबावात फेकलंय आता मात्र सचिन यांना. धावसंख्या झाली 40. 17 धावांची मला वाटतं अजूनही आवश्यकता. 5 चेंडू 17 धावा. समोर डावखुरा फलंदाज अगदी सीमारेषा त्याला जवळ असला आणि हवेचा जो झोत आहे तो मात्र त्याला सपोर्ट करतोय आणि अशाच प्रकारचा एक फटका आला तर मात्र प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होईल. मॅच मध्ये थोडीशी रंगतदार आली आहे, जान टाकली फुंकली ती या प्रथमेशच्या एका षटकारानं. थोडीशी आपली गोलंदाजीची दिशा आहे ती बदलतोय. सचिन क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतोय कारण एका फटक्यानं मात्र थोडंसं मनोधैर्य उंचावलं ते RM आर्मी या टीमचं. एकीकडे वैभव तर दुसरीकडे प्रथमेश. येस, आणि त्यांनी दाखवून दिलंय की मी साईड इतक्यासाठी चेंज केलं होतं की डावखुरा फलंदाज आहे आणि त्याला ऑफ स्पिन करण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झालाय. कोणत्याही प्रकारची धावफलकावर जोडली जात नाहीये आणि आता पुन्हा इक्वेशन आहे ते 4 चेंडू आणि 17 धावा. सलग 4 चौकारांची गरज. मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल परंतु त्यात एक मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये चान्स राहील तो RM आर्मी या टीमसाठी. मॅच रंगतदार अवस्थेच नेऊन सोडली त्या एका षटकारानं, परंतु सचिन एक एक्सपिरियन्स गोलंदाज. येस, खूप चांगली गोलंदाजी करतोय. अगदी 4-5 पावलांचा स्टार्टअप आहे परंतु टप्प्यावर नियंत्रण असल्या कारणानं मात्र डावखुऱ्या प्रथमेशला सुद्धा ते चेंडूचा अंदाज घेत नाही आणि कधी कधी आपण पाहतो जलदगती गोलंदाजांना खेळणं सोपं असतं परंतु स्पिनरला खेळणं किती असं कठीण होऊन बसतं ते आज आपण या सचिनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रथमेश सारखा एक खेळाडू आहे परंतु त्याला समजत नाही की मी फ्रंट फूट खेळू की बॅक फूटला जाऊन खेळू आणि याच्यातच त्याचा वेळ निघून जातोय. सचिन यांच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केलाय. फायदा होणार नाही, एका धावानं फरक पडणार नाहीये, तो दुःख होणार नाही ते सचिनला आणि अर्थातच पुन्हा एकदा कामगिरी चोख बजावतोय. 1 चेंडू आणि 16 अगदी औपचारिकता बाकी राहिली या मॅच मधली आणि खरं तर RM आर्मी हा संघ अगदी पराभवाच्या छायाकडे वळतोय, पराभवाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसतोय आणि याचं क्रेडिट जात आहे ते विनर्स एकविरा या संघाच्या खेळाडूंना आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय. दोन्ही संघांचं अभिनंदन. खूप छान क्रिकेट आज या मैदानावर बघितलं आणि आज नक्कीच या 57 धावा ज्या बनवल्या त्या 57 धावा बनवण्यासाठी ज्याचं मोलाचं योगदान ठरलं तो अजिंक्य 15 चेंडूंमध्ये 36 धावा बनवल्यात. आमच्या RS लाईव्हच्या माध्यमातून आज या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांना RS लाईव्हचं सुद्धा धन्यवाद आणि नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल की RS लाईव्हच्या यूट्यूबला आपण त्या बेलला हिट करा आणि सबस्क्राईब करा. तर मी अजिंक्यला विनंती करेन की आपण इथं मैदानावर यायचं, मंचावर यायचं आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. आता आपण जॉईंटली करायची एक हिंदी करूया. तर आता खरंच इथून आता पुढचे सामने होतील ते मात्र एलिमिनेटरचे असतील. हा सामना आहे तो मात्र 2 टॉपर या ग्रुपमधले आहेत. SM चॅम्पियन्स आणि सिद्धवेद फायटर्स यांच्यामध्ये खरं तर लढत होईल. याच्यातील विजेता असेल तो डिरेक्टली या ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करेल आणि तदनंतरचा जो सामना असेल भवानी फायटर्स विरुद्ध विनर्स एकविरा यांच्यामध्ये जी लढत होईल त्यातला जो विजेता संघ असेल तो एक सामना पुढचा खेळू शकेल. तर जाऊया या मॅचकडे आपण वळूया.
आता आम्ही जॉईंटली एक हिंदीचं करतोय. डुओ करतो डुओ.